नमस्कार, मी शुभम राज. SP9 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. वडिलोपार्जित जमिनीची मालकी नजरचुकीने चुलत भाऊ यांच्या नावे लागली होती. ती कमी करण्याकरता उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांच्याकडे तक्रारदाराने अर्ज केला असता कोल्हापूर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री सुदाम जाधव वय वर्ष 50 सध्या राहणार नागाळा पार्क कोल्हापूर इथं राहणारे श्री सुदाम जाधव वय वर्ष 50 आणि मुळगाव खामसवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव आणि वाहन चालक उदय लगमांना शेडके वय वर्ष 40 राहणार कनेरीवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले. वडिलोपार्जित जमिनीची मालकी ही नजरचुकीने चुलत चुलते यांच्या नावे लागली होती. ती कमी करण्याकरिता उपसंचालक भूमी अभिलेख पुणे या प्रादेशिक कार्यालयाकडे 2018 मध्ये अर्ज केला होता. त्या सदर सुनावणीचा निकाल हा तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी वाहन चालक जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख उदय लगमाणा शेळके यांनी स्वतःसाठी 5,000 रुपये व सुदाम दादाराव जाधव यांच्यासाठी 10,000 रुपये मिळून तक्रारदार यांच्याकडे एकूण 15,000 रुपयांची लाचेची मागणी केली. लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक श्री सरदार नाळे यांनी केली. पोलीस निरीक्षक श्री बाबू साळुंखे, श्री प्रकाश भंडारे, विकास माने, सुनील घोसाळकर, सचिन पाटील, सुधीर पाटील, सूरज अपराध, विष्णू गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी सरदार नाळे यांनी केले आहे. देवगड निप्पाणी महामार्गाचं काम नुकतंच पूर्ण झालंय आणि या मार्गामध्ये अनेक चुकीच्या पद्धतीने कामे होऊन यामध्ये खूप भ्रष्टाचार झाला आहे, असं मनसेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग राधानगरी यांना निदर्शनास आणून देऊन कागदपत्रांचे पुरावे देऊन प्रत्यक्ष फोटो आणि व्हिडिओद्वारे खुलासा करून दिला. आणि या महामार्गाची पूर्ण पाहणी आणि अभ्यास मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी केला आहे. निप्पाणी महामार्गाच्या कामामध्ये भ्रष्टाचार मनसेने उघडकीस आणला. देवगड निप्पाणी महामार्गाचे नुकतेच काम झाले असून या मार्गामध्ये अनेक चुकीच्या पद्धतीने कामे होऊन यामध्ये खूप भ्रष्टाचार झाला आहे, असे मनसेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग राधानगरी यांच्या निदर्शनास आणून देऊन कागदपत्रे पुरावे देऊन प्रत्यक्ष फोटो आणि व्हिडिओद्वारे खुलासा करून दिला. या महामार्गाची पूर्ण पाहणी व अभ्यास मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी केले. यामध्ये अनेक भ्रष्टाचार उघडकीस येत आहे आणि या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने न्यायालयात दाद मागू, अशी माहिती जिल्हा अध्यक्ष नागेशदादा चौगले यांनी दिली. या भ्रष्टाचाराच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांना या संदर्भातले निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता इंगवले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष नागेश चौगले, जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ, युवराज येडुरे, तालुका अध्यक्ष राधानगरी राजेंद्र चव्हाण, तालुका अध्यक्ष कागल सौरभ पवार, विनायक आवळे, प्रवीण मनुगडे, प्रशांत संधी, जगदीश पाटील, महेंद्र पाटील, संदीप चव्हाण, अमित कोरे, शिवतेज विभूते, राहुल पाटील, अक्षय पाटील, सौरभ कांबळे, सुशांत मोरे, अवधूत कालेकर, अमोल आवळे, शुभम माळी, अनिल पुजारी, विनायक सुळकुडे, ओमकार कुंभार व मनसे सैनिक उपस्थित होते. प्रादेशिक वन विभाग नरमल राधानगरी परिसर वनहक्क संवर्धन समितीने राधानगरी इथलं प्रादेशिक वन विभागाचं कार्यालय अन्यत्र हलवू नये यासाठी गेली 6 महिने निवेदन बैठका घेऊन या संदर्भात आवाज उठवला होता. स्थलांतरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर 3 जानेवारी रोजी कार्यालयास टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आज उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांनी राधानगरी प्रादेशिक कार्यालयात धाव घेत आंदोलकांबरोबर सकारात्मक चर्चा केली.
प्रादेशिक वन विभाग नर्मल राधानगरी परिसर वनहक्क संवर्धन समितीने राधानगरी इथले प्रादेशिक वन विभागाचे कार्यालय हलवू नये यासाठी गेली 6 महिने निवेदन बैठका घेऊन या संदर्भात आवाज उठवला होता। स्थलांतरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर 3 जानेवारी रोजी कार्यालयास टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। आज उपवनरक्षक गुरुप्रसाद यांनी राधानगरी प्रादेशिक कार्यालयात धाव घेत आंदोलकांबरोबर सकारात्मक चर्चा केली। यावेळी आंदोलकांनी या कार्यालयाच्या ठिकाणी 7.5 गुंठे जागा आहे, नवीन कार्यालयाला ही जागा पुरेशी असल्याचं दाखवून दिलं। गुरुप्रसाद यांनी आंदोलकांसह जागेची पाहणी करत ही जागा कार्यालयासाठी पुरेशी आहे पण कर्मचारी निवासस्थानासाठी अपुरी असल्याचं सांगत जुनी इमारत पाडून याच ठिकाणी नवीन इमारत बांधणार असल्याचं सांगत कार्यालय स्थलांतरणाच्या विषयाला पूर्णविराम दिला। यावेळी कृती समितीचे निमंत्रक PS पाटील, सुहास निंबाळकर, बिदरी कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटळे, रमेश पाटील बचाटे, विक्रम पालकर, रमेश राणे, विजय महाडिक, दीपक शेट्टी, संतोष पाटील, तानाजी चौगले, विश्वास राऊत, बशीर राऊत यांच्यासह राधानगरी परिसरातील 8 ग्रामपंचायतीचे सरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते। परिक्षेत्र वन विभाग कार्यालय राधानगरी येथील स्थलांतरित करण्यासाठी गेली 4 महिने काहीतरी प्रयत्न चालू होता, पण कृती समिती राधानगरी येथील लोकांच्या प्रयत्नामुळं त्याला यश आलं आणि याच्यामध्ये खरं तर आपले मुन्ना महाडिक खासदार यांनी फार सिंहाचा वाटा उचलला आणि त्यामुळं त्यांनी आमच्या कृती समिती आणि प्रशासक अधिकारी यांच्यामध्ये एकी घडवून आणून त्यांच्यातून योग्य तो मार्ग निघाला आणि आहे त्या ठिकाणीच हे कार्यालय ठेवायचं आणि बाकीचं काय असेल त्यांच्या क्वार्टर्स त्या बाहेरच्या ठिकाणी न्यायचं असं आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यामुळे या कृती समितीला हा पहिला मोठा यश प्राप्त झालेला सिंहाचा वाटा किंवा यश आलं असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही। त्यामुळे त्या अधिकाऱ्यांचं आणि खासदार साहेबांचं आमच्या कृती समितीच्या वतीनं आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती श्री राजाराम सहकारी साखर कारखान्याचे MD प्रकाश जयसिंग चेटनीस यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी डॉक्टर संदीप नेजदार यांच्यासह 13 जणांवरती गुन्हा दाखल केला आहे। यानंतर पोलिसांनी 13 पैकी 8 जणांना अटक केली आहे। अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली। राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या रागातून डॉक्टर नेजदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कट करून जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख चिटणीस यांनी फिर्यादीत केला आहे। डॉक्टर संदीप विलास नेजदार, बबलू विश्वास नेजदार, युवराज बाजीराव उल्पे, निशिकांत किसन कांबळे, धनाजी पांडुरंग गोडसे, प्रवीण विश्वास नेजदार, तुषार तुकाराम नेजदार, कौस्तुभ तुकाराम नेजदार, अजित विलास पवार, शिवाजी अंबी, अनंत श्रीहरी पाटील, श्रीप्रसाद संजय वराळे, प्रवीण बाबूराव वराळे यांच्यासह अनोळखी 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल झाला। यातील 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी एकीकडे मुंबईमध्ये मोर्चा काढणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अन्य सहकारी महिलांनी बुधवारी कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले। दुपारी या कर्मचाऱ्यांनी रस्त्यात ठिय्या मारल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। समाजवादी पक्षाचे नेते शिवाजीराव परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। मानधनवाढीपासून विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचारी संपावर गेले आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडीचे कामकाज ठप्प झाले आहे। नागपूर आणि मुंबई येथे झालेल्या अयशस्वी चर्चेनंतर पुन्हा एकदा बुधवारी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार हजारो महिला कर्मचारी मंगळवारी मुंबईला रवाना झाल्या। याच दिवशी कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर जोरदार घोषणाबाजी आंदोलन करण्यात आले। परिते तालुका करवीर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सुरू असलेल्या हरिनाम सप्ताह निमित्ताने केलेल्या प्रसाद वाटपामधून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे। यातील तब्बल 100हून अधिक रुग्णांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। रुग्णांवरती उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। परिते येथे सोमवारपासून हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे। यामध्ये ज्ञानेश्वरीचे वाचन करण्यासाठी 50हून अधिक वारकरी तसेच गावातील युवक मंडळी वाचनासाठी मंदिरामध्ये बसतात। या वाचकांसाठी 8 दिवसांमध्ये गावातील इच्छुक
तसेच दानशूर व्यक्तींच्याकडून महाप्रसादाचे आयोजन केले जाते। सोमवारी सकाळी गावातील 100हून अधिक मंडळींनी भात, भाजी, आमटी तसेच बासुंदी असा महाप्रसाद घेतला। महाप्रसाद घेतल्यानंतर मंगळवारी दुपारनंतर या सर्वांना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाला। हळूहळू रुग्णांची संख्या वाढत गेली। हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच तात्काळ ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य विभागाला कल्पना दिली। घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तात्काळ परिते गावातील घराघरात आणि प्राथमिक शाळेत माहिती घेतली। यामध्ये आतापर्यंत 100 पेक्षा अधिक जणांना प्रसादातून विषबाधा झाल्याचे आढळून आले। रुग्णांवर राशिवडे, ठिकपुर्ली, इस्पुर्ली CPR मध्ये उपचार सुरू आहेत। महाविकास आघाडीमध्ये लोकसभा जागा वाटप अंतिम टप्प्यात असून जानेवारीच्या अखेरीस उमेदवार निश्चित केला जाईल। कोल्हापूर लोकसभेसाठी सरप्राईज चेहरा असेल। सध्या जे 5 इच्छुक आहेत त्यापैकी एक असू शकतो। 3ही पक्षांपैकी जागा कोणाला मिळणार यापेक्षा भाजप विरोधात लढणे हीच आमची भूमिका असेल, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली। जिल्हा नियोजनाच्या निधीबाबत प्रसंगी न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले। आमदार पाटील म्हणाले, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना राज्यातील कोणत्या लोकसभेच्या जागा हव्यात याची यादी पाठवलेली आहे। आगामी काही काळात याची स्पष्टता येईल। महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून येण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न असणार आहेत। जिल्हा नियोजनाच्या निधी वाटपात तुम्ही सत्ताधारी म्हणून 10 पैसे ज्यादा घ्या, पण विरोधकांना बाजूलाच करणार असाल तर ते कोणत्या घटनेत बसते? मंत्री म्हणून सगळ्यांना समान वागणूक देण्याची शपथ घेता, पण निधी वाटपात असा दुजाभाव का? कोल्हापूरची जिल्हा नियोजन समिती नाही तर सत्तारूढ नियोजन समिती आहे। जिल्हा नियोजनाच्या बैठकीत याबाबत पत्र देणार आहे। त्यात दुरुस्ती झाली नाही तर न्यायालयात दाद मागणार आहे। 31चा जल्लोष करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून जिल्ह्यात 46 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती। या नाकाबंदी दरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालवण्याची एकही केस दाखल झालेली नसल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली। जिल्ह्यात एकूण 46 ठिकाणी 31 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजल्यापासून नाकाबंदी करण्यात आली होती। त्यासाठी 35 पोलीस अधिकारी, 193 पोलीस अंमलदार आणि 76 गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात होते। ही नाकाबंदी पहाटेपर्यंत ठेवण्यात आली होती। या नाकाबंदी दरम्यान प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत होती। या तपासणी दरम्यान जिल्ह्यात कोठेही मद्यप्राशन करून वाहन चालवण्याचा प्रकार घडलेला नाही, तसेच कोणत्याही प्रकाराचा अपघातही झाल्याची नोंद झालेली नाही। पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी केली। या तपासणीत 150 वाहन चालकांवर मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून 83,700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिली। 2 दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती। याला कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी विरोध करत शेट्टींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नका अशा शब्दात विरोध केला होता। यावरून उद्धव ठाकरे यांनी जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केली आहे। अदानी समूहाच्या प्रकल्पांविरोधातील शेट्टींच्या जनआंदोलनाला ठाकरेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी भेट घेतल्याचे शेट्टींनी जाहीर केले होते। यावरून जाधव यांनी राजू शेट्टींवर गंभीर आरोप केला होता। 2014ला महायुतीच्या माध्यमातून याच राजू शेट्टींना सर्व शिवसैनिकांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून स्वतःचे डिझेल घालून निवडून आणले होते, परंतु विधानसभा निवडणुकीत युती तुटली आणि हेच शेट्टी भाजपात जाऊन बसले, असा आरोप जाधव यांनी केला होता। राजू शेट्टींनी ठाकरेंसोबत गद्दारी केली होती असेही ते म्हणाले। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेट्टींना उमेदवारी देऊ नका, माझ्यासारख्या निष्ठावंतांची या ठिकाणी इच्छा आहे की मी इथे लढले पाहिजे। 5 वर्षे शहर प्रमुख, 3 वर्षे तालुका प्रमुख, 19 वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय। 2005 मध्ये पक्ष फुटला तेव्हा तुमच्यासोबत राहिलो
आताही तुमच्यासोबत राहिलो अशा कार्यकर्त्याला जर संधी न मिळता राजू शेट्टींसारख्या कोणीतरी आयत्या बिळात नागोबा होण्यासाठी येणार असेल तर जनता याचा नक्कीच विचार करेल असे जाधव म्हणाले। यावरून ठाकरे यांनी जाधव यांच्यावरच हकालपट्टीची कारवाई केली आहे। जाधव यांना जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला करण्यात आले असून त्यांच्या जागी 2 जिल्हाप्रमुख नेमण्यात येणार आहेत। यामुळे आता जाधव काय भूमिका घेतायत याकडे जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे। तर या होत्या आजच्या टॉप 9 न्यूज। उद्या भेटूया संध्याकाळी 8 वाजता उद्याच्या बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।